जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे कर इनकार। न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भारत। श्री महालक्ष्मी ट्रस्ट सोमवारपेठ पुणे येथे आपलं प्रत्येक स्वागत आहे। पाहूया यापुढील भाग। जय माताजी। नमस्कार सर, आपला अल्प परिचय द्या। नमस्कार, मी श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सोमवारपेठ याचा अध्यक्ष आहे व मागच्या 20 वर्षापासून या ट्रस्टची सेवा करीत आहे। या ट्रस्टचा थोडक्यात परिचय द्या आता। ही ट्रस्ट 1952 मध्ये आमच्या आजोबांनी ट्रस्ट डीड करून समाजाला अर्पण केली। ही जी जागा आहे ते आमच्या आजोबांनी स्वर्गीय पंडितजी दुर्गाशंकरजी माणिकलालजी दवे यांनी 1942 मध्ये घेऊन 1952 मध्ये याचे ट्रस्ट डीड करून आमच्या समाजाला हे अर्पण केली। त्यानंतर आमचे वडील स्वर्गीय श्री विजयशंकरजी दुर्गाशंकरजी दवे यांनी देऊळ बांधून ह्या वास्तूची साधारणपणे 5 वर्ष तयारी करून बांधकाम करून ते 1975 मध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची झाली। वर्षभरात आपण कोणकोणते उपक्रम राबवता? पूर्ण वर्षभरामध्ये आमचे 2 महत्त्वाचे उपक्रम होतात। एक तर माताजीचा जन्मोत्सव होत आहे सप्टेंबरमध्ये, श्राद्धमध्ये अष्टमी असते त्यावेळेला, व फेब्रुवारी मार्चमध्ये पाटोत्सव असतो। पाटोत्सव म्हणजे प्राणप्रतिष्ठा ज्या वेळेला केली तो दिवस। वर्षभर उपक्रमानंतर रोजच्या रोज कोणकोणते उपक्रम असतात? धार्मिक उपक्रम रोजच्या रोज याच्यामध्ये साधारणपणे सकाळी अभिषेक, महापूजा, त्यानंतर प्रसाद वितरण, प्रातः आरती, त्यानंतर मध्यान्ह राजभोग असतो आणि संध्याकाळी परत महाआरती आणि रात्री शयन आरती असे उपक्रम असतात। ह्या धार्मिक उपक्रमाबरोबरच तुम्ही काही सामाजिक उपक्रम राबवता का देश आणि समाजाच्या हितासाठी? हो, बरेच आम्ही उपक्रम राबवतो। त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, त्यानंतर कॅटरॅक्ट म्हणजे मोतियाबिंदूचे ऑपरेशन जे आम्ही फ्री म्हणजे निःशुल्क करून देतो। शिवाय इन्शुरन्स जे आहे त्या बाबतीत आम्ही माहिती लोकांना देतो, ज्या कारणाने त्यांना त्याचं महत्त्व समजत येईल असं आम्ही त्यांना माहिती देतो। शिवाय आमच्या इथे भजनांचा कार्यक्रम व कीर्तन वगैरे होत असतात। महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी भरपूर गर्दी असते, त्या दिवशी माताजींचा भरघोस कार्यक्रम असतो। या श्री महालक्ष्मी माताजी ट्रस्टच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातातच, पण त्या उपक्रमात काल, आज आणि उद्या कसे बदल झालेले आहेत, कशी प्रगती झालेली थोडक्यात जरा सांगाल का? पूर्वी आमचे आजोबा होते त्यावेळेला आरती सकाळ संध्याकाळ व्हायची, पण त्यावेळेला गर्दी होत नव्हती। हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेलेत आणि या वास्तूची प्रचिती बऱ्याच जणांना होत लागली। त्यानंतर आमचे वडील होते, त्यांनी बरेच उपक्रम सुरू केले, त्याच्यामध्ये भजनं कीर्तनं हे होत राहिली होते। त्यानंतर आता आम्ही थोडं ह्या सामाजिक व सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवल्यामुळे लोकांमध्ये देवळाची आणि मूर्तीची बरीच प्रचिती झालेली आहे आणि लोकांना याचा भरपूर फायदाही मिळत आहे। ह्या आपल्याला श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने
भविष्यात कोणकोणते उपक्रम राबवले जाणार आहेत? आम्ही असं विचारत आहोत की लहान मुलांसाठी पाठशाळा जी सुरू आहे ती पाठशाळा अजून वाढवावी, ज्याच्यामध्ये आम्ही सांस्कृतिक श्लोक, त्यानंतर पाठपूजा कशी करायची याचं आम्ही त्यांना शिकवणी देतो आणि ते निःशुल्क आहे. श्री महालक्ष्मी माताजी ट्रस्टचं मंदिर पहिलं कशा स्थितीत होतं आणि ती आत्ता जी नवीन मूर्ती आणलेली आहे त्या मूर्तीचे वैशिष्ट्य वगैरे असं काय आहे का? पूर्वी लहान मूर्ती होती. ज्यावेळेला आमच्या आजोबांनी जागा घेतली त्यावेळेला एक छोटंसं देऊळ होतं आणि छोटी मूर्ती होती. त्या मूर्तीला परत प्राणप्रतिष्ठा करून ते आम्ही स्थापन करून त्या मोठ्या मूर्तीमध्ये रूपांतर केलं, जी जयपूरवरून आम्ही आणली. त्याच्यामध्ये स्वर्गीय श्री बन्सीलालजी रामनाथजी अगरवाल यांनी त्या मूर्तीसाठी भरपूर प्रयत्न करून जयपूरवरून घेऊन आले होते. श्री महालक्ष्मी माताजी मंदिर या देवीच्या दर्शनासाठी भक्त कुठून येतात आणि कोणकोणत्या वयोगटातले येतात? देवळामध्ये भाविक भरपूर येतात. साधारणपणे नाशिक, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर, नगर, मुंबई, नागपूर, उल्हासनगर, कल्याण, भरपूर ठिकाणाचे आमच्याकडे भक्तगण येतात आणि त्यांनाही प्रचिती बऱ्यापैकी होते. आणि शिवाय संतोषी मातेचंही देऊळ आहे, त्याला भक्तगण भरपूर शुक्रवारी प्रतिसाद देतात. आता नुकतंच आपल्या झालेला कार्यक्रम 8, 9 आणि 10 तारखेला, तर त्याच्याबद्दल जरा थोडक्यात काय माहिती द्याल? कोणकोणते उपक्रम होते? हो, या वेळेला आम्ही 50 वर्ष पूर्ण केली आहेत देवळांनी. 1975 मध्ये देऊळ म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि ह्या 10 फेब्रुवारीला साधारणपणे 50 वर्ष पूर्ण झाले. या 50 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही अभिषेक, महापूजा, त्यानंतर रामदेवजीची कथा व सुंदरकांड, जे नागपूरवरून माणसं आलेली होती त्यांनी सुंदरकांड हे प्रस्तुती केली. दुसऱ्या दिवशी भव्य शोभायात्रा शिवाय शिवपार्वती सोहळा, जिवंत सोहळा हे आम्ही प्रस्तुती केली. तिसऱ्या दिवशी आम्ही श्री रामदेव कथा आणि भजनाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता.